ताई आत्या. गौरी तू ये ना ये. काय का सहजच ना? नाही सहज नाही, मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. बस चहा करते तुझ्यासाठी. नको राहू देत. मला ॲक्च्युली तुमच्याशी मुक्ताच्या ॲक्सिडेंट केस संबंधात थोडं बोलायचं होतं. कसं आहे की वर्तमानपत्राच्या कामकाजानिमित्त आम्हाला सतत पोलिसांशी संपर्क ठेवावा लागतो, कारण गुन्हेगार या संबंधात माहिती आम्हाला त्यांच्याचकडून मिळते. परवाच मला कळलं की मुक्ताच्या केसमध्ये काही डेव्हलपमेंटच झाली नाही आहे किंवा ती केस क्लोजही केली नाही आहे. हो अगं, पण मी गोवर्धनला सांगितलं होतं त्यांचे सगळे उपचार पूर्ण करून टाक आणि ती केस काढून घे म्हणून. पण का? मुक्ताला त्या प्रकरणामुळे किती त्रास झाला होता. गौरी, या सगळ्यात मुक्ताला शारीरिक त्रास तर झालाच, पण त्याहीपेक्षा मानसिक त्रास खूप झालाय ग. त्यातून तिला बाहेर काढता काढता आमचा जीव गेलाय. पण ताई आत्या, म्हणूनच मी तुम्हाला विचारतेय, तुम्ही गुन्हेगाराचा शोध असा अर्धवट का सोडलाय? ज्यांनी हा ऍक्सिडेंट घडवून आणला त्याला तुम्ही असं मोकाट फिरून देणार आहात? गुन्हेगाराला शासन हवंच, त्याला शासन व्हायलाच हवं. अगं, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण या सगळ्या जुन्या गोष्टी जर उकरून काढल्या ना तर मुक्ताला खूप त्रास होईल. नको बाई, या प्रकरणापासून दूर राहिलेलंच बरं. याच्यात मुक्ताला का त्रास होईल? उलट आता सागर तिच्या पाठीशी ठाम उभा आहे. नको ग बाई, काहीतरी काय. आता ती मुलं कुठे मजा करतायत, आनंदात जगतायत. कोर्टाचे खेटे घालून घालून कशाला त्रास द्यायचा त्यांना? ताई आत्या, मला खरंच आश्चर्य वाटतंय. गुन्ह्याचा शोध न घेणं म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासारखं आहे. तुम्ही सुद्धा असा विचार करताय? एनिवेज, हे माझं कार्ड. तुम्हाला जर मला काही सांगावंसं वाटलं, कधी माझ्याशी काही बोलावंसं वाटलं तर मला नक्की फोन करा. येते मी. सागर 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 सागर, काय झालं तुला? रिक्षा. बराच वेळ लागला. तेच आपलं काम करतोय ना, शोधायचं. कळलं का काही? नाही ना, काय चायचं घेणं कुठं गायब झालं काय कळत नाही. लय शोधला त्याला, पोलिसांनी लय ट्राय केलं, काय पत्ता लागत नाही. राजू, असं करून चालणार नाही. विजयबद्दल लवकरात लवकर आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. त्याच्याकडनं सिक्रेट कळणं खूप महत्वाचं आहे. राकेश बाबा, मला काय वाटतंय सांगू का? म्हणजे बघा एवढी दुश्मनी करून आपल्या हातात काय पडणार आहे का? मग काय करायचं? सोडून द्यायचं? नाही नाही नाही, सोडायचं नाही हो. मी काय म्हणतो, समजा हे कोड हे असं उलगडत नसत तर दुसऱ्या बाजूने दुसरा काहीतरी प्रयत्न केला तर काय? म्हणजे बघा काय, सागर बाबांची त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्या कलेनं घेऊन त्यांच्याकडून समजा सगळं काढलं तर. बरं आहेस ना तू? स्वतःचं सिक्रेट तो स्वतःच सांगेल. का नाही सांगणार? का नाही सांगणार? राकेश बाबा, एक सांगू का? जे काम गोडीनं होत नाही ना, ते असं गोडी गुलाबनी होतंय बघा. खरं. हा, ठीक है, ये भी करके देखते हैं. हाँ.
सागर 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 आर यू ओके? सागर 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 आर यू ओके? सागर 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 हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही कोण बोलताय? मी पौर्णिमा, अमृत देळीच्या ऑफिसमध्ये काम करते. पण तू सागर कुठे आहे? सागर सागर झोपलाय माझ्या घरात. काय? उठला की सांगू का त्याला फोन करायला? हॅलो. हां गोवर्धन. बोला मासाहेब. गोवर्धन, तुम्ही ऑफिस जॉईन केलं, खूप बरं वाटलं. पण खरंच पूर्ण रिकवर झालेला आहात ना? नाही तर आणखी काही दिवस विश्रांती घ्यायची असली तरी काही हरकत नाही आहे आमची. मासाहेब, मी एकदम ठणठणीत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि खरं सांगू का, जोपर्यंत काम सुरू होत नाही ना तोपर्यंत मलाही बरं वाटणार नाही. तेही खरंच आहे म्हणा. बरं, एक विनंती करायची होती तुम्हाला. बोला ना. अहो, आता घरात 2-2 लग्न आहेत, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आमच्याच डोक्यावर. काय आहे, ऑफिसमध्ये लक्ष द्यायला फारसा वेळ मिळेल असं वाटत नाही आता. मासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आता सगळा चार्ज घेतला आहे. तुम्ही प्लीज तुमच्या लग्न कार्यात लक्ष द्या. ती खात्री आहेच हो गोवर्धन, पण म्हटलं एकदा तुमच्या कानावर घातलेलं बरं ना, म्हणून फोन केला. थँक्यू. लग्न कार्यात आमचा सहभाग असेलच, पण मासाहेब कुठल्याही प्रकारची मदत लागली मला जरूर सांगा. जरूर कळवू. बरं, मग ठेवू फोन. अच्छा. आचार्याला ऑर्डर देऊन झाली, रजिस्टर घरी येणार आहे, पूजा करायची आहे, लग्नानंतर छोटीशी त्याची तयारी झालेली आहे. बापरे प्रीती, तुला खरं सांगू पण मला खूप टेन्शन आलेलं आहे. एवढा चांगला इव्हेंट मॅनेजर असताना काय बिशादा एखादी गोष्ट राहून जाईल. अरुण, पार्टी अरेंज करणं वेगळं आणि लग्न वेगळं. बरं ओके ओके. ए पण सगळी खरेदी वगैरे झाली ना नीट? झाली नसेल तर लगेच करून घ्या, लग्न तोंडावर आलंय. बरं, आमचं ठीक आहे, तुझं काय? तुझी झाली तयारी? आधी कसली आली खरेदी? म्हणजे काय तुम्ही कोणते कपडे घालणार आहात लग्नात? बघू ग, त्यात काय एवढं? इंडियन, ट्रेडिशनल का एकदम वेस्टर्न लुक डॅडी? बघू ग, तसे बरेच कपडे आहेत माझ्याकडे, काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे हे जुने कपडे घालणार आहेत? अगं जुने असं बरं नाही. झालं प्रीती तूच विषय काढलास म्हणून. मी तर सांगून सांगून दमले. म्हटलं आज वेळ आहे, आपण आज शॉपिंगला जाऊया, पण माझं ऐकायलाच तयार नाहीये. काय डॅडी, किती कंजूस मारवाडीपणा. हे आता कंजूस- दीदीचं आणि माझं लग्न एकाच दिवशी, पैसे वाचले ना, हो. आता परत का? नाही, तुम्ही नवीन कपडे नाही, हे घालायचे. बघ, नाही, खरंच मला अगं गरज डॅडी, नाहीये नाही, त्याची. माझं- please. प्रीती माझं ऐक, मी एक काम करते, यांच्या टेलरला फोन करते, त्याला घरी बोलवते, माप घेईल, मग जाईल कुठे. हा करेक्ट आहे. बरं ओके, तुम्ही म्हणाल तसं. इव्हेंट मॅनेजर म्हणतात ना तो हा. हॅलो. हा काय? I am finished.
अरुण अरुण काय झालं? कोणाचा फोन होता? ऑफिसमधून फोन होता. डिफेन्स डिपार्टमेंटची एक मोठी ऑर्डर होती आमच्याकडे. ती कॅन्सल झाली. माय गॉड. पण हे कसं झालं? मोठ्या मुश्किलीनं 10 लोकांना पैसे चारून ती ऑर्डर मिळवली होती मी. जोरात कामही सुरू केलं होतं. पण हा संपामध्ये कडमडला आणि सत्यानाश झाला सगळ्याचा. रिलॅक्स अरुण, जाऊ दे ना. जाऊ दे काय? जाऊ दे काय? ही ऑर्डर वेळेत कंप्लीट करण्यासाठी पेनल्टी क्लॉज होता निकी. आणि ती सगळी रक्कम आधी भरायची होती. ती ऑर्डरही गेली आणि ती एवढी मोठी रक्कम सुद्धा गेली. आपण रस्त्यावर आलोय निकी. डॅडी, नका एवढा त्रास करून घेऊ. काहीतरी मार्ग निघेलच ना. हे नाही, दुसरं काम मिळेल. ते सगळं नंतर. ते सगळं नंतर. सगळं नंतर. आता काय करायचं? हे त्या विनायक रणदिवेमुळे घडतंय. हे सगळं त्या विनायक रणदिवेमुळे घडतंय. डॅडी, मला तुमचं म्हणणं आता पटतंय. त्या विनायक रणदिवेमुळे तुम्हाला हा जो त्रास भोगायला लागतोय ना, हे जे दुःख भोगायला लागतंय ना, तोच त्रास, तेच दुःख मी त्याला भोगायला लावेन. नाहीतर मी तुमची मुलगी नाही. काय बोलतेस हे प्रीती? बरोबर बोलते मी. होऊ देत. आता होऊ देत हे लग्न. मी त्याला असा धडा शिकवेन ना, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. डॅडी, तुम्ही नका काळजी करू. आता एक करायचं. कंपनीत घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठेही नको. तुम्हा दोघींचं लग्न होईपर्यंत सरदेसायांना सुद्धा कळता कामा नये. ही गोष्ट आपल्या घराच्या बाहेर जाता कामा नये.
सागर, कसं वाटतंय आता? मी इथे कसं आलो? तर घरी जात होतो. अरे, तुला चक्कर आली आणि तू बेशुद्ध पडलास, म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन आले. आता बरं वाटतंय ना तुला? बोल मुक्ता. सागर, कुठे आहेस तू? मी पौर्णिमाकडे ना? मुक्ता, मी इट्स ओके सागर, मला तुझ्याकडनं काही एक्सप्लेनेशन्स नको आहेत. सागर, मला थँक्सही नाही बोलणार? हॅलो. हॅलो मुक्ता, मी पौर्णिमा. सागर ॲक्च्युली घरीच यायला निघाला होता, पण मला असं वाटतं त्याला अचानक चक्कर आली आणि तो गाडीतच बेशुद्ध पडला, आणि मी तिथे होते म्हणूनच मी त्याला घरी घेऊन आले. हे बघ, तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. मला आता फक्त मदत करायची होती. मला वाटलं की एनिवेज, थँक्स पौर्णिमा. तू होतीस म्हणून खरंच खूप बरं झालं. थँक्यू व्हेरी मच. खरं म्हणजे मीच तुला थँक्स म्हणायला पाहिजे मुक्ता. तुझ्या विचित्र वागण्यामुळे सागरला मनस्ताप होतोय. निदान या निमित्ताने तरी मी त्याच्या जवळ आले. अँड आय प्रॉमिस यू, आता सागरला माझ्या जवळ यायला फार वेळ लागणार नाही.